दर वीकेंडला हा रोहन आला असता तरी त्याची मदत मला पुरेशी होती, पण तो आता बाई साहेब रोहनचं नाव विसरा आता. तो आतापासूनच सानिकाचा झालाय. ती पुण्यात असताना रोहन विकेंडला इकडे आणि कोल्हापूरला कसं शक्य आहे? तेच तर. पण असू दे, एकमेकांना भेट बोलू दे, परस्परांना समजून घेऊ दे. उगीच नंतर डोकेदुखी नको. हा हे न्या हे असं एकदम डोकेदुखी वगैरे काय कर. लग्न रोहनचं, पण मलाच दडपण आलंय. कसलं दडपण? हल्लीचे लग्न म्हणजे घरादाराला विवंचनाच होऊन बसते बघ. पूर्वी फक्त लग्न कधी ठरतंय ह्याची काळजी असायची. आता त्या जोडीला ती लग्न टिकतील ना ह्याची काळजी असतेच. अरे आज हे भलतच काय बोलतेस? काय झालंय? आमच्या त्या साने मॅडम, त्यांच्या निलूचं लग्न होऊन अजून वर्षही व्हायचंय. मग त्याचं काय? ती घटस्फोट घेणार आहे. हो, पण त्याचं टेन्शन तू कशाला घेतेस? प्रकरण असं घटस्फोटापर्यंत आलंय म्हणजे काहीतरी असेलच ना. हो, पण त्या कारणाचं निराकरण व्हायला नको का रे? घटस्फोट हे एखाद्या प्रश्नाचं उत्तर कसं काय असू शकतं रे? ते साने मॅडम समजावून देत ना दोघांना. त्यांनी खूप समजावलंय रे, पण उपयोग झाला का काही? निरंजन, अरे त्या खूप डिस्टर्ब आहेत रे. या हल्लीच्या मुला मुलींना कुणी समजवायचं आणि शिकवायचं असं म्हणत होत्या त्या. मला ना निरंजन आपल्या रोहनचीच काळजी वाटते रे खूप. कम ऑन नेहा, दिस इज टू मच. हे बघ, आपल्या प्रियाचा संसार छान आनंदात सुरू आहे की नाही? रोजच सगळं मार्गी लागेल. डोंट वरी. नाही नाही, सानिका तशी समजदार हसमुख वाटते रे. पण रोहनचं काय? संताप आवरायला हवा बाबा त्यानं. थोडं जरी मनाविरुद्ध झालं तरी कसा चिडतोस बघतोस ना तू. आणि लगेच शांतही होतो ग. अरे हे तू आणि मी समजून घेतो, पण सानिकाचं काय? घरी येणाऱ्या त्या नव्या मुलीला ते नाही आवडलं, नाही सहन झालं तर? असं काहीही होणार नाही. बिलीव्ह मी. मी बोलेन रोहनची, त्याला समजावेन. आता हसून निरोप देणार आहेस की असेच डोळे पुसत? नेहा, मला उशीर होतोय ग, प्लीज. सॉरी, मी येते खालपर्यंत. तुझाच मोबाईल वाजतोय, जा बघ कुठे ठेवलायस. आल्यावर बघते रे. चल. तुझ्या होणारा सुनेचा असेल, सानिकाचा. तुमचं चालू दे. चल बाय, टेक केअर. बाय. फोन कर पोहोचल्यावर. येस येस, बाय. सानिका मला आता कशाला फोन करेल? तिच्याकडे माझा नंबर कुठून असायला? रोहन बाबाला बाय करायला फोन करत असणार आहे हा. हा रोहन, काय रे? आई कामातेस? छे रे, आज रजाच घेतली. निरंजनची नागपूरची ट्रेन होती ना आज. ओ शिट, बाबा गेले? हो, आत्ताच. का रे? नाही, काही नाही. मी त्याला फोन करेन नंतर. आधी तुझ्याशी बोलायचं आहे. बोल ना मग. तू दडपण न घेता शांतपणे ऐकणार असशील तरच बोलतो. म्हणजे? अरे असं काय बोलतोयस? हे दडपण घेण्यासारखं आहे का काही? आई, माझं ठरलेलं लग्न मोडायचं आहे. काय? रोहन, अरे हे भलतंच काय बोलतोयस बाबा? आई प्लीज प्लीज, तू पॅनिक होऊ नकोस. मी फोन बंद करू का? नाही नाही रोहन, रोहन, अरे रोहन, मी ऐकते रे. हो हो, शांतपणे ऐकते. तू बोल ना. सांग मला काय झालंय? आई, आजकालच्या मुलींना काही खरं नसतं यांचं. साध्या बोल्या वाटतात पण पार पोचलेले असतात. काही काय बोलतोयस रोहन तू? हे तू सानिकाबद्दल बोलतोयस? होय, तिच्याबद्दलच बोलतोय. आणि
शी कांट बी अ परफेक्ट मॅच फॉर मी. हो का? आणि हे इतक्या उशिरा लक्षात आलं का तुझ्या? पसंता पसंती, नंतरच्या भेटी, गप्पा, तुमच्याच इच्छेनुसार झालेला हा साखरपुडा, लग्नाची आमंत्रणं, सगळं झाल्यानंतर लग्न होण्यापूर्वी लक्षात आलं ते नशीब समज. नाहीतर ना माझ्यावर अंगावरचे कपडे फाडत फिरायची वेळ आली असती. रोहन, अरे तुमचं भांडण झालंय का? अरे सांग ना बाबा, नेमकं काय झालंय? आणि इतकं टोकाला जाण्यासारखं घडलंय तरी काय? तिचं एका दुसऱ्या मुलाबरोबर अफेअर सुरू आहे. त्याने झुरट ठेवलं तिला मस्त. तुला कोणी सांगितलंय? तिने स्वतः? ती कशी सांगेल? तिला बोलायला कोण कुठे आहे? त्या मुलाचाच मला फोन आला होता. तुझा नंबर त्याला कोणी दिला? आता हे मला काय माहित. तिला स्वतःला सांगायचं धाडस नाहीये. तिने दिला असेल. हे बघ, तू ना असा सुतावरनं स्वर्ग गाठू नकोस बाबा. तू स्वतः एकदा भेट दिला. अरे तिच्याशी बोल तर खरं. मी बोललोय तिच्याशी. पार पोचली ती भटक भवानी. तू स्पष्टपणे विचारलंस का तिला? हो, ऐकून माझ्यावरच उखडली. तू कुठल्या युगात आवडतोस असं मलाच विचारते. निर्लज्ज. तू स्वतः दुधा तांदूळाला समजतोस का असे विचारलं. आता याला लग्न बोलण्याखेरीज काही दुसरं उत्तर असू शकतं का? ए रोहन, ऐक मी काय म्हणते. आई आता ना काय तो सोक्ष मोक्ष एकदाच आणि आता ताण टाकायचा आणि मोकळं व्हायचंय. मी आता लगेच बाबांना एक फोन करून सगळं सांगून टाकायचं. रोहन, नाही, तू निरंजनला आता अजिबात काहीच सांगायचं नाहीये. त्याला केव्हा, काय आणि कसं सांगायचं ना ते मी पाहिजे. का पण? ऐक ना रे, अरे आता तो प्रवासात असेल आणि तिकडे नागपूरलाही तो एकटाच असणार आहे ना. या सगळ्याचा त्याला खूप त्रास होईल. कळतंय का तुला? हे बघ, आज रात्री मी पुण्याला यायला निघते. आता त्याची काय गरज आहे? मला गरज आहे ना. मी पहाटेच पोचते. भेटू, शांतपणे बोलू. नेमकं काय करायचं ते ठरवू. मग तिथूनच मी स्वतः निरंजनला फोन करते. ठरवायचं काय? लग्न बोलायचं ठरलं आणि तुला सांगितलं काय करायचं हे ठरवून टाकलंयस रे. पण ते कसं करायचं, कसं निस्तरायचं हे ठरवायला नको का? हवं की नको? आणि येतेच आहे मी पुण्याला, तर मी एकदा सानिकालाही भेटून घेते. आई, तू तिचे पाय धरायला जायचं ना अजिबात ना? अरे मी येते तर आधी आणि मग बघू काय करायचं आहे ते. ये, पण काही झालं तरी तिला भेटायचं नाहीस. बाय. अरे रोहन, अरे हा रोहन ना फोन कट करून प्रश्न सुटणार नाहीये रे रोहन. तू काही म्हण, मला एकदा का होईना सानिकाला भेटायलाच हवं. तुमचं लग्न हा फक्त आता प्रश्न तुमचा राहिलेला नाहीये. मनात आलं की भांडून मोडून टाकायला भातुकलीचा खेळ नाहीये लग्न म्हणजे. हे खडसावून सांगणार आहे मी तिला आणि तिच्या कोरकटपणाबद्दल तिला जाबाई विचारणार आहे. सॉरी निरंजन, तुला विश्वासात घेऊन काही करणं या क्षणी तरी मला शक्य नाहीये. हे समजून घेशील ना रे? या सगळ्या मागचं नेमकं कारण शोधून माझ्या परीनं त्याचं निराकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न ठरेलही हा कदाचित. पण माझ्या समाधानासाठी मी तो करणार आहे. मी सानिकाला भेटणारच. प्रवेश दुसरा, सानिकाचं घर. वेळ दुसऱ्या दिवशी 11 नंतरची. सानिका दार उघड. काकू, तुम्ही? हो मीच. येऊ? हो, या ना, या. बसा ना, मी पाणी आणते. नाही नको. तुम्ही कोल्हापूरहून कधी आला? आज पहाटे. रोहन ऑफिसला गेलाय आणि मी बाहेर पडले. त्याला न सांगताच आले. मी चहा करते ना पटकन. सानिका थांब.